ढाल होता, वीरते तेजू तलवार होता, अशा या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझ्याकडून आमच्या चॅनल तर्फे मानाचा मुजरा. नमस्कार, मी प्रियंका बनी आणि आपण पाहत आहात प्रसन्न. आज तिथीनुसार जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जी आहे जयंती आहे, त्या भायंदरी जेवढे पण शिवभाविक आहेत ते स्फूर्तपणे जे आहेत हा कार्यक्रम जो आहे पार पाडत आहेत. मीरा भायंदरमध्ये जे आहे एक वेगळीच रोषणाई जी आहे ती आजच्या दिवशी पसरलेली आहे. आज जे आहे प्रत्येक शिवभाविकाकडून जे आहे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत ते राबवण्यात येत आहेत. जसे की पोवाडा, लावणी असे विविध कार्यक्रम जे आहेत ते आज करवण्यात येत आहेत. तर जाणून घेऊया काही लोकांकडून आजच्या तिथीनुसार जी छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती आहे त्या निमित्त जे आहे ते लोकांना काय संदेश देत आहे. तिथीनुसार जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आहे, कशा प्रकारे ते तुम्ही तयारी करता? मला माहिती असेल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेची स्थापना केल्यानंतर शिवसेनेची जी शिवजयंती तिथीनुसार व्हावी. सरकारची शिवजयंती 19 फेब्रुवारीला असते, पण बाळासाहेबांनी सांगितले की आमची शिवजयंती साजरी करणं पहिल्यांदा भिवंडीमध्ये शिवजयंती साजरी केली, तर ती तिथीनुसार करण्यात आली. त्याचप्रमाणे आम्ही दरवर्षी आमचं एक 13वं वर्ष आहे, आम्ही तिथीनुसार शिवजयंती साजरी करतो. खूप जल्लोषाने असतात. आज बघितलं असतं दुपारी आमची महिलांची रॅली होती. खूप मोठ्या संख्येने महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता. दुपारपासून जी रॅली चालू झाली ती संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू होते. त्याच्यानंतर हे सांस्कृतिक कार्यक्रम सगळे गोष्टी होत असतात आणि परंपरा ही आपली शिवजयंती जी आहे शिवसेनेची परंपरा जपली पाहिजे याचा आम्ही सगळ्या गोष्टी सर्व आमचे पदाधिकारी कार्यकर्ते, महिला आघाडी असू द्या, महिला पदाधिकारी असू द्या, महिला कार्यकर्ते असू द्या, सर्व मिळून शिवजयंती साजरी करतो. महाराजांचं कर्तृत्व संभाजी महाराजांवरती जेवढं खूप प्रेम त्यांना जे त्यांची हालत केली, आज खरोखर युवा पिढीने ह्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत की आपल्या स्वराज्य वाचवण्यासाठी, आपल्या स्वराज्याची स्थापना करण्यासाठी जे आपल्या महाराजांनी जे एवढी कष्ट केले, हाल अपेक्षा सहन केल्यात आणि आज आपल्याला दिवस बघायला भेटतात ते केवळ महाराजांमुळे भेटतात. तर आपण पण त्याचप्रमाणे आपल्या महाराजाचं, आपल्या महाराष्ट्राचे संरक्षण करावं आणि चांगला विचार करावा. आणि माझं तर म्हणणं प्रत्येकाने ज्यांनी छावा पिक्चर नसेल त्यांनी छावा पिक्चर बघावा. त्याच्यावर खरोखर काही गोष्टी आपल्याला इतिहास माहिती नसेल, मला सुद्धा काही इतिहास माहिती नव्हता, पण ह्या गोष्टी पिक्चर बघितला त्यानंतर समजलं खरोखरच महाराजांनी काय केलं ना. आपण सगळ्या गोष्टी या गोष्टी एकदम लाईटली सगळ्या गोष्टी आपल्या येतो. त्यासाठी तरुणांनी खरोखर महाराजांची जे गड किल्ले आहेत सगळ्या गोष्टी ते जाऊन बघावं की महाराजांची खरोखर त्याच्या काय केले, महाराजांनी कुठल्या पद्धतीने युद्ध जिंकले, कुठल्या पद्धतीने गड जिंकलेत, हेच मी सांगू शकतो. सर, आज जे आहे तिथीनुसार जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जन्मोत्सव आहे त्या निमित्ताने तुम्ही कशा प्रकारे तयारी करता? तयारी वगैरे महिनाभराची सुरू असते. हा प्रोग्राम सार्वजनिक आमच्या समाजाचा प्रतिष्ठान जो आहे आणि आमचे जाता त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत असतो. हा प्रोग्राम करण्यासाठी आम्हाला जवळपास 1 महिना कालावधी लागतो. त्याच्यामध्ये आता हे सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर कार्यक्रम देखील आमच्या याच्याकडून चालू. आज नेमके कोणते कोणते सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते तुम्ही ठेवले आहेत? आज आमचा सांस्कृतिक कार्यक्रम जो आहे मराठी ऑर्केस्ट्रा जो आहे हा आमचा दरवर्षी असतो. यावर्षी आम्ही हा वेगळा दरवर्षीचा असतो वेगळा. आजची जी युवा पिढी आहे त्यांना तुम्ही नेमका काय संदेश द्याल? आजच्या युवा पिढीला जर संदेश द्यायचा म्हटलं तर महाराजांची जे शिकवण आहे की तुम्ही आया बहिणींचं रक्षण करा. आज आपण वातावरणात बघतोय की स्त्रियांवरती अत्याचार होतात, तर हे कुठेतरी आपलं थांबलं पाहिजे आणि यासाठी युवा पिढीने पुढाकार घेऊन या गोष्टीसाठी कुठेतरी थांबवलं पाहिजे. जसं की आपण पाहिलं कशा प्रकारे जे आहे मीरा भायंदरमध्ये जे शिवभाविक आहे ते शिवजयंतीचा जो आहे मोठ्याही जल्लोषात जे आहे साजरा करत आहेत. अशाच प्रकारे इकडे जे आहेत वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमांचे काय आयोजन केलेलं आहे, कारण महाराजांची जी परंपरा आहे ती जी आहे जपण्याचा एक प्रयत्न जे आहे ते लोक करत आहेत. 13 वर्षी झाली हे लोक हा कार्यक्रम जे आहे ते सातत्याने चालवत आलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आपली जी युवा पिढी आहे त्यांनी जे आहे
त्यांनी असं देखील सांगितलं की युवा जी आहे महाराजांची संस्कृती आहे ती पुढे नेली पाहिजे, जे आपलं हिंदुत्व आहे ते टिकवून ठेवलं पाहिजे. अशाच नवनवीन खबरा पाहण्यासाठी पाहत राहा प्रथम न्याय. मी प्रियंका बनिया, कॅमेरा पर्सन गौरी.